दार खुली आहेत आता. कुणी आलं तर सगळं मोकळंच आहे. मी म्हणतो कड्याच मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला आणि बंदाला काय कड्यात नाही राहिल्यात. कुणी आलं तरी बोलतच होतं आम्ही. चलो धन्यवाद. देवेंद्र फडणवीस म्हणतात की 67च्या नोंदी असलेल्या अगोदरच्या त्यांनाच नवं आरक्षणाचा लाभ, याचा अर्थ कसा हे करतात? कोणच्या नवीन जे आता जे आयोग नेमून जे आपण आरक्षण देणार आहोत त्यांनाच याचा लाभ होईल, त्यांच्या नोंदी नाही आहेत समजा त्यांच्या, या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ जाणवतो? असं का म्हणतो? आपण त्याच दिवशी सांगितलं ना. मग शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. आपण त्याच दिवशी फेटाळा दिवशी. आणि अधिसूचना कशासाठी काढली? सगळ्या सोयऱ्यांसाठीच ना. फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे, हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग, परंतु सरकार आहे शेवटी, सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही. त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं, कारण त्यांचेसुद्धा 2 मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री तर 5 महिन्यापासून याच्यातच आहेत. म्हणजे जी रिअलिटी त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्याला नाविलाज आहे. सगळ्या सोयऱ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत, म्हणजे विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतोय की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कुणबी, त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून कायदा आणू, त्याची अंमलबजावणी करू. हे त्यांचे शब्द आहेत. त्यांचेसुद्धा त्याच्यात 2 मंत्री आहेत. तिघांनी 2-2 पाठिले होते. तिघाचे 2-2 अभ्यासक होते. तिघाचा हे 2-2 आमदार होते. एक्स्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते. भोगाबा इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं. त्यांच्या समोर सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांचे मिळाले नाही त्यांसाठी हा कायदा आहे, तर ते गैरसमज काढून टाका. आजपासून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे. कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी, ही तुमचा गैरसमज आहे, तो तुम्ही काढून टाका. कारण आंदोलन आहे 5 महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, कारण मराठी ओबीसीत आहेत, त्याच्यासाठी लढाई. तो गैरसमज काढून टाका आणि अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. उद्या मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा, हा मराठ्यांचा शब्द आहे. पण रोष मात्र अंगावर घेऊ नका, कारण आधी सूचना तुम्ही काढलेली. चलो धन्यवाद.